आदरणीय बाबाजी दुर्राणी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज 4 जिल्हा परिषद आणि त्याच्या खालच्या सर्व पंचायत समित्या यांचा आज सामूहिकरित्या या ठिकाणी फॉर्म भरून शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। मला एक आपणास आवर्जून सांगावंसं वाटतं की माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला जो तरुण आहे, या तरुणाचा म्हणजे साहेबाकडे जे एक कला आहे की ते साहेबांकडून शिकण्यासारखं काही गोष्टी आहेत। साहेबांनी माझ्यातला काहीतरी गुण पाहिला आणि साहेबांनी मला या ठिकाणी जिल्हा परिषदला उमेदवारी माझा अर्ज आज मी दाखल केलेला आहे। आणि मी तुम्हाला आपल्या समोर एक खात्रीशीर सांगतो की मागील काही वर्षापासून मी चळवळीत कार्य केलेलं आहे। चळवळीत काम करत असताना शेतकऱ्यांसाठीचे विविध प्रश्नांवर मी नाशिक जेल, सेंट्रल जेल पर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी आंदोलन करत असताना माझ्यावर गुन्हे दाखल कित्येक आहेत। पण मला त्या गोष्टीचं काही हे नाही, कारण आपण जो आहे आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपल्या समाजाच्या कामासाठी आपण आलो पाहिजेत। आणि मागील 6-7 महिन्यापासून सतत अविरत मी माझ्या मतदारसंघ जो कासापुरी जिल्हा परिषद सर्कल आहे त्या मतदारसंघात मी सातत्यानं या ठिकाणी लोकांच्या भेटीगाठी, त्यांचे छोटे मोठे प्रश्न असतील, काही ठिकाणी रस्ते, काही ठिकाणी नाल्या, काही जे छोटे मोठे दवाखाने, पोलीस स्टेशन, ह्या त्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी लोकांच्या सातत्याने करत असतो। मला आपणास एवढंच सांगायचंय की या ठिकाणी काही आयात केलेले उमेदवार, काही ऐन वेळेला बदलून आलेले उमेदवार, हे जरी उमेदवार असतील तर त्यांनी कुठल्याही प्रकारचं सर्कलमध्ये काम केलेलं नाही, त्यांचं कुठल्याही प्रकारचं कार्य नसल्यामुळे या ठिकाणी त्यांना जनता अजिबात त्यांना स्थान देणार नाही, त्यांना गावात येऊ सुद्धा देणार नाहीत। मी आपल्याला खात्री देतो, कारण मी जेवढं काम केलं तेवढं कोणीच केलं नाही। मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे। एकदा मला आपणा सर्वांना सांगायचंय की धनशक्ती विरोधात जनशक्ती, एकदा जर निवडणूक जनतेने हातात घेतली तर काय होऊ शकतं हे आपल्याला कासापुरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये दिसून येईल। आणि निश्चित स्वरूपानं मी आपणास सांगू इच्छितो की 5 तारखेला मतदान झाल्यानंतर 7 तारखेला गुलाल आपलाच राहणार आहे, आमचाच राहणार आहे, हे मी आपणासमोर सांगू इच्छितो। समाचार पाने के लिए मैक्स परभणी लाइव को सब्सक्राइब करें।